मी दीप अमावस्येचं दीपपूजन कसं केलं काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा व्हिडिओ आहे दीप अमावस्येचा, 2 दिवस लेट झालेला आहे. तर हा व्हिडिओ आज मी अपलोड केलेला आहे. नमस्कार, नागनेस फॅमिली अँड ब्लॉग या चॅनलवरती तुमचे अगदी आज आम्ही मनापासून थोडंसं स्वागत. लवकर वॉकिंगला आलोय. रोज किंचित उशीर होतो, 6 पावणे 6ला निघतो, आज 5:30ला निघालोय. थोडंसं आता उजळायला लागले बघा आणि खूप भारी वातावरण आहे इथलं. आज म्हटलं दिवसाची सुरुवात आपण आमच्या वॉकिंगपासून करूया. ब्लॉगची दिवसाची नाही, ब्लॉगची सुरुवात आपण वॉकिंगपासून करूया. म्हणून मग आता मी व्हिडिओ काढते. तर इथलं वातावरण तुम्हाला दाखवते. आणि पाऊस नुकताच पडला आहे, त्यामुळं बघा सगळं हिरवंगार झाले. आम्ही वॉकिंगला येतो ना, तिकडं सगळं हिरवं असं झालेलं आहे बघा. आणि हा बायपास वाहनं जाते ती. आणि नेहमीच आमची दिवसाची सुरुवात अशा प्रकारे होत असते. सकाळी वॉकिंग करा आणि दिवसभर फ्रेश राहा. आणि खरंच आहे, सकाळी 1 तास सव्वा तास चाललं तर दिवसभर एकदम फ्रेश वाटतं आपलं. आणि खरंच आहे बरं का, वॉकिंग केल्यावर ना दिवसभर कंटाळा कसला सुद्धा येत नाही, झोप येत नाही मेन म्हणजे. आणि आळस येत नाही दिवसभर, कसलाच आळस येत नाही, एकदम भारी वाटतं. कुठलं पण काम करताना उत्साह येतो मेन म्हणजे. वॉकिंग करताना आम्ही अनवाणी चालत असतोय. तर तुम्ही बघू शकता, चप्पल काढले, साहेबांनी पण चप्पल काढली, मी दोघं पण चप्पल काढून वॉकिंग करत असतोय. चप्पल काढल्यामुळं कसं होतं माहिती आहे का, खालचं जे खडं वगैरे आपल्या पायाला टोचतं ना, त्याच्यामुळं ॲक्युप्रेशर छान होतं. आणि आपलं रक्ताभिसरण आहे ना ते वाढतं, रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन होतं चांगलं, त्यामुळं म्हणजे चांगलं असते आपल्या शरीराला. म्हणून आम्ही चप्पल काढून वॉकिंग करत असतोय. आता आम्ही वॉकिंग करून आलो आणि साहेबांनी मग मोटर लावली, कारण वॉटर सप्लायचं पाणी सकाळी 6:30ला येतं. त्याच्या आधी आम्ही वॉकिंग करून येतोय. 4 दिवस झालं आमचं हेच काम सुरू आहे, वॉकिंगनं आलं का गवत काढायचं. साहेब, मी काय करत नाही बरं का, कधीतरी गवत गोळा वगैरे करते, साहेब गवत काढते. तर असं गवत खूप वाढलं होतं, ही काय स्वच्छ केले साहेबांनी. आज दीप अमावस्या होती आणि माझी सगळी धांदल चाललेली. कारण कसं सकाळ सकाळ वॉकिंगला आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि म्हणलं आता घरं स्वच्छ पुसून वगैरे घ्यावीत. पण पहिल्यांदा म्हटलं पोर्चपासून सुरुवात करावी. मग आता पोर्च व्यवस्थित असा झाडून मी घेते, कारण रस्त्यावरची धूळ सगळी आमच्या पोर्चमध्येच येऊन बसते, वाहन गेलं का धूळ येते. तर पोर्च वगैरे झाडून घेतला मस्त असा. नंतर उंबरा व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतला. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा पोर्च असा धुतला का तासाभरात त्याच्यावरती कुत्री येऊन बसतात. आणि कुत्री येऊन बसली का म्हणजे जी गल्लीतली भटकी कुत्री असतात ना, ती कुत्री येऊन बसतात. आणि मग त्यांच्या पायांची डिझाईन भरपूर अशा आमच्या पोर्चमध्ये तयार झालेली असते. मग म्हटलं जाऊ दे आता, हे तर कायमचंच आहे, चला आपण पहिल्यांदा पटकन हे धुवून घ्यावं स्वच्छ. म्हणून आता फायनली हे सगळं मी पोर्च व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. खूप छान झालेलं आहे, बघू आता किती वेळ टिकतोय. पोर्च झाला, आता बाकी सगळी उरली होती घरं. मग आता सुरुवात करावी हॉलपासून म्हणलं. आणि बकेटमध्ये मी पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलं. काय मीठ टाकल्यानंतर घरात मुंग्या परत कीटक काय असतं ना, ती पण येत नसते. ही सायंटिफिक रिझन आहे. आणि दुसरा म्हणजे निगेटिव्हिटी घरातली जाते असं म्हणलं जातं, म्हणून मग मीठ टाकलं. बऱ्याच वेळा मी किचन वगैरे मीठ टाकून पुसते. अगं पडचिल काय, मी पडली पण ती पडलं तर चालत नाही. तर इकडं आता मी सुरुवातीला हॉल पुसून घेतला आणि नंतर सगळे दोन्ही बेडरूम किचन सगळं स्वच्छ असं पुसून घेतलं. जे समया वगैरे आहेत ते मला आता क्लीन करायचे. तर आता क्लीन करण्यासाठी मी सगळं घेतलं बघा. मीठ घेतलंय, सोडा घेतलाय आणि लिक्विड सोप पण घेतलाय आणि हे लिंबू पण घेतलंय. तर आता हेच मी घासणार आहे. तर पितळेची भांडी तांब्याची भांडी कशी घासायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर
तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता किंवा त्याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही बघा. तर आता मी भांडी सगळी घासून घेतली. पहिल्यांदा हे सगळं मिक्स करूया आपण. आता याच्यामध्ये मी लिंबू टाकणार आहे. तर त्यानेच आपल्याला हे घासून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मॅजिक कसं होतं. तर बघू शकता किती क्लीन निघलंय. तर आता मी सगळ्या घासलेले समया वगैरे आहेत, दिवे आहेत जे आपल्याकडे असतात, ते सगळे दिवे वगैरे स्वच्छ असे घासून घेते. समया, आरत्या, दिवं वगैरे काय आपल्याकडे जे असते ना, ते सगळं मी घासून घेतलं. नंतर स्वच्छ असं कपड्यानं पुसलं आणि देवाऱ्यावर ठेवलं. आता देवाऱ्यावर आमच्या काही जागा जास्त नाही, त्यामुळं मग मी देवाऱ्यावरच ठेवलं. जो चौरंग मांडला आहे ना, त्या चौरंगावरती पहिलंच मी कापड अंतरलेलं होतं. आपण देव वगैरे पूजा करताना कापड अंतरतोच, तर त्या कपड्यावरतीच मी समय ठेवून दिला. पण त्यापूर्वी मी थोडंसं तांदूळ ठेवलं समईखाली, दिव्याखाली, सगळ्यांखाली थोडंसं तांदूळ ठेवलं. आणि नंतर मग आता म्हणलं देवपूजा करून घ्यावी. म्हणजे देवपूजा तर आपण देव सकाळीच पूजलेले असतात, समयांची पूजा करून घ्यावी, दिव्यांची पूजा करून घ्यावी म्हटलं. तर काय झालं, तर आजचा मुहूर्त होता 7:15 नंतर, 7 ते 8:15 असा काहीतरी होता मुहूर्त. मग म्हटलं आता टायमिंग झाले, तर आता आपण पूजा करून घ्यावी. तर समयामध्ये तेल वगैरे मी आधीच घातलं होतं, नंतर वाती पण ठेवल्या होत्या. नंतर मग मी समयांना हळदी कुंकू वाहिलं. नंतर हळदी कुंकू वाहिल्यानंतर समया, दिवा जे आहे त्याला फुलं वाहिली. नंतर मी कणकीचं पण दिवं केलं होतं, 7 दिवं केलेलं. तर त्या दिव्यांनाही हळदी कुंकू लावून घेतलं. नंतर फुलं वाहिली आणि नंतर सगळ्या समया, आरत्या, दिवा वगैरे आहेत ते लावून घेतलं. आणि नंतर मग ह्या दिव्यांची, आरतीची, समईची पूजा मी जे कणकीचे दिवे केले होते त्यांनी ओवाळून केली. तर नंतर मी दिव्यांची प्रार्थना करून घेतली. शुभं करोती कल्याणम म्हणून घेतलं. नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तसंच समईला, आरत्यांना सगळ्यांना नैवेद्य दाखवून घेतलं. पण आता हे सगळं मी केलेलं व्हिडिओमध्ये शूटच झालं नाही. गंमत अशी झाली की व्हिडिओ सुरू केलता, पण काय झालं काय माहीत नाही, पण ते शूट झालेलं नव्हतं माझ्याकडून. दिवे केलेलंही तो व्हिडिओही मी केला होता, पण तोही शूट झाला नाही. आणि शुभं करोती म्हणतानाचा पण व्हिडिओ होता, तोही शूट झाला नाही. तर कणकीचे 2 दिवे आहेत ते मी देवापुढे ठेवले होते आणि बाकीचे 5 आहेत ते ताटामध्ये ठेवून दिव्यांना ओवाळून घेतलं. तर अशा प्रकारे मी ही मांडणी केली होती. नंतर याच 5 कणकीच्या दिव्यांनी मुलांचंही औक्षण करून घेतलं. तर त्यांच्या आयुष्यात त्यांना सुख, समाधान, तसंच ते दीर्घायुषी व्हावेत म्हणून देवाकडे प्रार्थना केली आणि त्यांना दोघांनाही छान असं ओवाळून घेतलं. तर कोण 5 दिव्याने ओवाळून घेतं, तर कोण 7 दिव्याने ओवाळून घेतलं. तर मी इथं 5 दिव्यांनी ओवाळून घेतलेलं आहे. किती वेळा उंबऱ्यात? दिवा दिवा दीपस्कार काय दिव्या दिव्या दीपत्कार कान. काय बाई, मम्मी शिकवलं पण नाही आम्हाला. शिकवलं होतं, तुम्ही शिकला नाही, काय करायचं. इथं ठेवते मी, इथं कशाला ठेवते. मेन दरवाजाजवळ दिवे वगैरे ठेवले आणि नंतर परत मग तुळशीलाही ओवाळून घेतला आणि तुळशीजवळ पण एक कणकीचा दिवा ठेवून दिला. तर अशा प्रकारे मी दीपामावस्ये दिवशी दीपपूजन केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.